नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण 4 टक्स 40 साईजचा ब्लाउज अगोदर कट केलेला, तर त्याच्यातलाच हा ब्लाउज पीस आहे आणि ही आहे कटिंग। ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा आणि फेसबुकचं चॅनल आहे वंदना गायकवाड, आपल्या दोन्हीकडे पण आपण व्हिडिओ टाकतोय, तर नेट लक्षात घेऊन बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, लाइनिंगचा हा ब्लाउज आहे बरोबर। आता याच्यामध्ये आपल्याला उभ्याच लाइनिंग घ्यायच्यात, आडव्या लाइनिंग घ्यायच्या नाही। तर जे नवीन आहेत खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊन जातो का नवीन जर असेल तर उभं आडवं कळत नाही किंवा कशा पद्धतीने आपली याची कटिंग झाली पाहिजे हे पण लक्षात येत नाही। तर आपण आता अगोदर बाही कटिंग करू। तर जेवढा आहे कपडा त्यानुसार मी आता डायरेक्ट सरळ अगोदर कट करून घेते का याला जॉइंट द्यावा लागेल। आता जॉइंट द्यायच्या वेळेला अगोदर मी जॉइंट देणार आणि नंतर मग बाहीला मी जॉइंट दिल्याच्या नंतर मग बाही मी जोडून घेणार। तर त्याच्यासाठी मी सरळ कपडा घेतलाय। आता इकडून अगोदर जॉइंट द्यायचा, नंतर आपण बाही जोडून घेऊ। आता हा कपडा मी बाजूला ठेवते। आता आपल्याला हर एक साईड आपल्याला ही उभ्या लाइनिंगमध्येच आली पाहिजे, याची काळजी घ्यायची। तर आपण सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग जोडून घ्यायचा आहे, म्हणजे कटिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाहू शकतात। आता याच्यामध्ये पण उभीच लाइनिंग येणार। अशा पद्धतीची जर कटिंग केली तर काही ज्यांना समजत नाही लवकर काही कटिंग कशी आहे, कारण ज्यांचं काही झालेलं नसेल माझ्या मते तर अशांची कमेंट येते का व्यवस्थित कटिंग येत नाही। तर मी त्यांच्यासाठी सांगते खास का ज्यावेळेस आम्ही अशा पद्धतीची कटिंग करतो तर आम्ही ज्यावेळेस शिवायला घेतो, आता आपलं कटिंगमध्ये काय फक्त अस्तर मेन असतं का अस्तरावर आपण परफेक्ट अशी कटिंग करतो। मग अस्तर जोडल्याच्या नंतर जो उरलेला कपडा असतो तो आपण पूर्ण कट करतो, त्याच्यानंतर आपण स्टिच करतो। आता याच्यासाठी काय होतं, कोणता पण ब्लाउज पीस असू द्या थोडंफार कडेने आपल्याला जास्त ठेवावंच लागतं, कारण कमी पडायला नको, याच्यासाठी आम्ही जास्त कमी ठेवतो। आता फ्रंट भाग तर तो सुद्धा आपण असाच कट करायचा आहे। आता जिथं आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार। आता भरपूर सारा कपडा उरलाय, तर आपण याच्यामध्ये क्रॉस पट्टी सुद्धा आपण उभ्या लाइनिंगमध्येच कट कशी करायची ते पण तुम्ही पाहत राहा का पूर्ण ब्लाउज शिवल्याच्या नंतर पण मी तुम्हाला नक्की शेअर करणार। जेवढं तुम्ही कमेंट करताल तेवढे व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले चांगले अजून पाहायला भेटतील, कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या। आता फ्रंट भाग पण आपला पूर्ण कट झालाय। आता बघू शकतात आपल्याला लाइनिंगमध्ये क्रॉस पट्टी कट करायची। आता ही आहे उभी लाइनिंग, तर याच्यासाठी आपण क्रॉस पट्टी अशा पद्धतीने ठेवायची, म्हणजे तुम्ही पाहू शकतात का ही उभी लाइनिंग आहे। आता जर आपण असं ठेवलं तर ही शिवताना आडवी येऊन जाते, तर त्याच्यासाठी आपण अशाच पद्धतीने ठेवायची, म्हणजे हे टोटल उभी येऊन जाणार। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तर नक्कीच लाईक करा, कारण भरपूर जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब पण करत नाही आणि लाईक पण करत नाही। तर भरपूर सारी मेहनत असते आमची याच्या मागं, तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।